नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर आपण आज भेटतोय एक मराठी चित्रपट सृष्टीतील एक लकी चार्म म्हणजे प्रशांत दत्त बसू. प्रशांत दादा, तुमचं आमच्या कलाभ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. बालनाट्यापासून सुरू झालेला तुमचा प्रवास आज जवळजवळ 35 वर्षाचा झालेला आहे आणि त्या लहान वयात अभिनयाकडे ओढ निर्माण करणारा असं कोणता क्षण होता की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलात? काय झालं माहिती का, मुळात मला लहानपणापासून चित्रपटाची खूप आवड आहे. म्हणजे एक असतं ना तुम्हाला की असतं एक मनामध्ये आपल्याला पिक्चरची आवड आहे. तर मी लहानपणी खूप पिक्चर बघायचो. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, पूर्वी व्हिडिओ थिएटर होते किंवा रस्त्यावरती पडद्यावरती पिक्चर दाखवायचे आपले मंडळ वगैरे जास्त गणपती. तर मी खूप चित्रपट बघायला जायचो त्यावेळी आणि मला लहानपणापासून म्हणजे आवडच होती चित्रपटाची. आणि काय होतं की आपल्याला एक नसतं का की आपले आवडते नट पण असतात. मग त्यावेळी आपले अमिताभ बच्चन साहेब असायचे आणि बरेचसे काही नट आपले सगळे आवडीचे. आणि काय आलं त्यावेळी मला असं मी ऍक्टिंग वगैरे म्हणजे आपली मनातल्या मनात करणारे असतात बघा करा. काही घरामध्ये ना गंभीर असतं व्यक्तिमत्व त्याचं, पण तो बाथरूम मध्ये काहीतरी करत असतो बघा आरशापुढे, किंवा इथं काहीतरी डायलॉग बिलॉग बोलत असतो पण त्याला लाज वाटत असते समोर बाहेरून बायको किंवा मुलगा समोर बोलायची. तर मी असंच आपलं डायलॉग वगैरे म्हणायचो, असेल डायलॉग असायचं. आणि एकदा काय झालं माहिती का, माझा एक मित्र आहे म्हणजे मी दत्तवाडी भागात राहतो पुण्याचा, तिथे एक विजय तिळवे नावाचा माझा एक मित्र आहे. तर तो त्यावेळी नाटकात काम करायचा. तर मला म्हटलं ये माझं नाटक बघायला भरतनाट्य मंदिरला आहे. तर त्यावेळी ते एक नाना करमरकर म्हणून एक लेखक दिग्दर्शक होते. तर त्यांचं एक नाटक होतं की खरंच मी खून केलाय. तर मी ते बघायला गेलो तिथं आणि त्या मित्राने त्यामध्ये अशी पोस्टमनची भूमिका केली होती आणि मला जाम आवडली ती भूमिका. आणि मी म्हटलं आता आपण जरा विचारावं काय कसं असतं. मग मी त्याला विचारलं, राव आपल्याला पण ऍक्टिंग करायची राव. तर तो म्हणलाय बघ, तुला ऍक्टिंग करायची ना पहिलं आधी शिक्षण घ्यावं लागतं, त्याशिवाय ऍक्टिंग नाही जमत. म्हटलं काय करायचं, तर म्हणलं शिबिरं असतात, म्हटलं बालनाट्य शिबिर, पहिलं बालनाट्यात काम कर मग तुला मिळेल काम. मग मी त्यावेळी पेपरला जाहिराती यायच्या. मग त्यावेळी सुनील महाजन म्हणून आपले आहेत पुण्यातले एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे कला क्षेत्रातलं. तर त्यांचं त्यावेळी शिबिर होतं बालनाट्य. तर मी गेलो मग बालनाट्य शिबिरात. मग 10 दिवस तिथं शिबिर केलं. मग त्यांनी बालनाट्य बसवलं. त्यात मला पहिल्यांदा काम झालं ते होतं राजाची मिशी हरवली आहे. आणि त्यामध्ये कडक सिंग आणि भडक सिंग नावाचे राजाचे 2 सेवक असतात. त्यातला भडक सिंगचा रोल मला मिळाला आणि मग माझी सुरुवात झाली. म्हणजे पहिला शो मी भरतनाट्य मंदिरमध्ये केला. आणि त्यानंतर मग मला ती एक आवड असते. म्हणजे तुम्हाला मी एक सांगू का की कसं आहे की नागाला पुंगी म्हणजे पुंगी वाजवली की नाग असा डोलायला लागतो, बरोबर. आणि कलाकारांना टाळ्या ह्या एकदा मिळाल्या की बस. आणि तुमच्या चेहऱ्याला एकदा रंग लागला मेकअपचा, आयुष्यभर पुसला जातो. अशी माझी तिथनं सुरुवात झाली. आणि मग मी भरपूर बालनाट्य केली त्यावेळी. मग आम्ही दोघं तिघांनी मिळून, माझा एक मित्र होता कुमार बडगुजर, तो आता नाहीये, पण त्यांनी मी मिळून एक संस्था स्थापन केली. त्यावेळी हाकामारी नावाचं एक पुण्यामध्ये सगळीकडे हे होतं की हाकामारीला काय एक प्रकार असतो अंधश्रद्धेचा, त्याच्यावर आम्ही बालनाट्य केलं होतं, आली हाकामारी म्हणून.
ते त्यावेळी खूप प्रयोग केले त्याचे वगैरे. आणि मग बालनाटक मी काम करत राहिलो. बरोबर. पंडित सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेचा तुम्ही उल्लेख करता बऱ्याच वेळा. नेमकं काय बदललं तुमच्यात कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून त्यांनी? नाही, त्यावेळी काय झालं माहिती का, की त्यावेळी मी बालनाट्य केल्यानंतर मग मी मॉडर्न कॉलेजला होतो. तिथं नाट्यशास्त्र विभाग होता. तर विभा देशपांडे म्हणून खूप मोठे लेखक होते. त्यांची भरपूर पुस्तके म्हणजे नाटकाचे ते अभ्यासक होते. तर ते मॉडर्न कॉलेजमध्ये डीन होते ते आमचे. मग मी तिथं 1 वर्षभर कोर्स केला तिथं, म्हणजे नाट्यशास्त्राचा, युनिव्हर्सिटी अंडर होता. आणि नंतर मग तिथं आम्हाला एक नाटक दिलं करायला. मग आम्ही ते नाटकाचा प्रयोग म्हणजे एक अभ्यास म्हणून वगैरे सगळं केलं. आणि नंतर काय झालं, नंतर मग एक दिवस पेपरला जाहिरात आली होती, पंडित सत्यदेव दुबे यांची नाट्य कार्यशाळा. आणि त्यावेळी दुबेजींचं नाव तसं मोठं होतं. आणि मग मी गेलो तिकडे. त्यांनी मला ते राजाभाऊ नातो म्हणून आहे महाराष्ट्रीय पुरपासकचं, त्यांनी ते वर्कशॉप म्हणजे अटेंड केलं होतं. सगळं त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. तर मी गेलो. तर मी म्हटलं, सर मला कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे. तर ते म्हणले, नाही अरे हे फुल झालेलं आहे म्हणे इथं, आता नाही म्हणे, कारण सगळ्या म्हणजे ॲडमिशन संपले. तर सर काहीतरी करा ना. नाही म्हणले. मग मी परत विभा देशपांडेंकडे. मग विभांना मी सांगितलं, म्हटलं मला त्या कार्यशाळेत जायचं आहे, तुम्ही काही करा म्हटलं. मग विभा देशपांडेंनी मग राजाभाऊंना फोन केला. आणि मग मला राजाभाऊ म्हणले ठीक आहे. मग आम्ही गेली. मग ते जे होतं दुबेजींचं, तिथं मात्र आहे ना, म्हणजे तुम्ही एक फॅसिनेशन किंवा मी कसला भारी डायलॉग बोलतोय वगैरे असलं काही नाही. मग मग तिथं गेल्यानंतर मला कळलं की अभिनय किती महत्वाचा आहे आणि अभिनयाचे पैलू किती असतात. दुसरं असं की अभिनयाकडे बघण्याची तुमची नजर कशी पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की त्यावेळी आमच्या वर्कशॉपमध्ये जवळजवळ 70 पुरुष होते आणि एक 35-40 म्हणजे मुली महिला वगैरे सगळे होते. सगळे 10 दिवसाचं त्यांचं वर्कशॉप होतं त्यावेळी. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी घेतलं. 10व्या दिवशी तिथं फक्त जण आहे ना, फक्त 30 जण राहिले आणि एक 10-15 मुली राहिले. पण ते कोण राहिले की जे खरंच काम करायचं, रंगभूमीवरची प्रेम, रंगभूमीचा आदर ज्यांना एवढं तेवढेच तिथं राहिले. त्यामध्ये मी एक. आणि मग त्यांनी एक नाटक बसवलं होतं आयुष्यात पहिल्यांदाच. मग त्याचे आम्ही वर्षभर प्रयोग केले. बरं, दुसरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये आत्ताचे आघाडीचे जे कलाकार आहेत, म्हणजे सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, संदेश कुलकर्णी, पौर्णिमा गानू, योगेश सोमळ, हे सगळेजण, निखिल रत्न पारखी, हे सगळे त्या नाटकामध्ये होते. कारण पुण्यामध्ये त्यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे होते, ते सगळे एकत्र त्या नाटकात होते. त्यामुळे एक प्रायोगिक रंगभूमीवरचं काम कसं चालतं हे तिथं मात्र कळलं आणि खूप आनंद दिला त्या नाटकाने. त्या नाटकाने मुळात रंगभूमीकडे बघायचं काय कसं हे शिकवलं. म्हणजे दुबेजींनी अभिनय तर शिकवलाच, पण रंगभूमीचं प्रेम कसं पाहिजे कलाकाराला हे मात्र त्यांनी तिथं म्हणजे अगदी पार असा परखड शब्दात, म्हणजे तुम्हाला आता लक्षात की ते घरी तुमच्या इथं तुम्ही अभिनय कोई, म्हणजे ते काय म्हणायचं माहिती का, अभिनय कोई पागल लोगों का काम नाहीये काम करणं, असं म्हणायचं ते. म्हणजे कुणी उठा आणि ऍक्टिंग करा असं नाही म्हणते. प्रायोगिक नाटकांनी तुमचा पाया घडवला असं तुम्ही म्हणता. आजच्या OTT आणि झटपट यशाच्या काळात रंगभूमीचं महत्व कमी झाले का, असं काय वाटते का तुम्हाला? नाही. कारण काय झालं माहिती का, आजकालची पिढी खूप म्हणजे पुढे ऍडव्हान्स झालेली आहे. आणि दुसरं असं की आजकालची जी तरुण पिढी आहे प्रायोगिक रंगभूमीवरती खूप काम करते. म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये द बॉक्स आहे किंवा श्रीराम लागू कला मंच आहे, सुदर्शन आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर तारखा मिळत नाही, इतके प्रयोग असतात. पुणे, मुंबई, दिल्ली, बाहेर संपूर्ण भारतातल्या कलाकारांचे तिथे प्रयोग असतात आणि ते फुल गर्दी जाते. म्हणजे तुम्ही जर तिकीट खिडकी किंवा बुक माय शोला जर बघितलं तर ते सगळे शो असे फुल जात असतात आणि खूप आवड निर्माण झाली आता सध्या. आणि काय झालं माहिती का, सोशल मीडियामुळे ना सगळेजण या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झाले ना. बरोबर. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय व्हायचं, एक नाटक आणि सिनेमा
सिरियल ही नंतर आली. पण सिरियल नंतर आल्यामुळं काय झालं की थोडंसं वाढलं मग आणखीन सोशल मीडिया आला, मग OTT आलं आणि मग कामं निर्माण झाली. कामं निर्माण झाल्यामुळे मग सगळेजण या क्षेत्राकडे वळाले. नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमामध्ये अभिनय करताना तुमचा स्वतःचा नियम काय असतो? स्वतःचा नियम म्हणजे असं आहे की मुळात मी सेटवरती गेलो की मी सगळ्यांना आवाजावं करतो. कुणालाही मी एकेरीमध्ये हात मारत नाही. भले तो स्पॉट बॉयज असो, ते डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो, वयाने लहान असो. वयाने जरी लहान असलं तरी तो मान असतो. बरोबर, त्या पदाचा मान असतो. हा, बाहेर गेल्यानंतर तुम्ही अगदी खेळीमेळीने राहा, पण सेटवरती सेटवर मी तेवढं मात्र पाळतो. आणि आपल्या काही जास्त गरजा नसतात. किंवा हल्ली मी बघितलं बरेचसे रँडम असतात प्रत्येकाचे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मग मला असं माझं काही नसतं. आपलं फक्त काम बस. तुमच्या अनेक भूमिका म्हणजे छोट्या छोट्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, पण त्या लक्षात राहतात लोकांच्या. भूमिका लहान असली तरी ती मोठी कशी होती, याचं नेमकं काय गणित आहे? आता काय झालं की पहिल्यांदा मी ज्यावेळी शॉर्ट फिल्म करायचो, म्हणजे उमेश कुलकर्णींची गिरणी केलेली, आणि त्यानंतर मी पहिला पिक्चर मी जो केला तो बरखा सातारकर म्हणून होता. म्हणजे आपल्या अभय कीर्ती डिरेक्टर होते, आता ते नाही आहेत. त्यांचा पहिला पिक्चर. आणि मला तुम्हाला सांगू का, मला पहिल्यांदी संधी त्या चित्रपटात काम करायची. म्हणजे तो किस्साच आहे. मी त्यावेळी हिंदी नाटक करत होतो. डॉक्टर रंजन दार्वेकर त्यांचं सुबह जरूर आहे म्हणून त्याचे आमचे शो चालू होते तिकडे मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये काय झालं माहिती का, एका सिनेमाच्या थिएटरमध्ये आमचा नाटकाचा प्रयोग होता. म्हणजे हा पडदा, हे पुढं सगळं, आणि तिथे सेट लावून प्रयोग होता तिथल्या लोकांसाठी. तर आम्ही असं विंगेजमध्ये मी होतो. आणि आपल्या अभिनेत्री ज्या आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ताई, त्या होत्या. त्यांना मी फक्त म्हणलं, ज्योती ताई हे बरंच केलं, इथं फक्त जायचं. नाटक भरपूर केलं, भरपूर प्रयोग केले, प्रायोगिक रंगभूमी, पथनाट्य वगैरे सगळं पालनाट्य, ते कधी जायचं. मग त्या मला म्हटलं की हे बघ, तुझं प्रामाणिक काम केलंस ना, फक्त प्रामाणिक पाहिजे ना, मनात नाही इच्छा, आणि तू प्रामाणिक पाहिजे. मला आता आवड आहे याची आणि मग भारी वाटतं म्हणून मला काम नाही. आणि मग झालं, दौऱ्यावरून मी घरी आलो आणि मला फोन आला. आपले ते सुरेश त्यांचे असिस्टंट होते, पाटोळे, येस, सुरेश पाटोळे म्हणे अशी फिल्म आहे आणि त्यात टपरीमध्ये चहा विकणाऱ्या पोराचा रोल आहे, करशील का? आयुष्यातला पाहिला. आणि मला इतका आनंद आला तो रोल करताना. एक सीन होता माझा बरं का, पण मला म्हणजे अगदी वा वा म्हणलं आणि मनापासून काम होतं ते. म्हणजे आपल्याला जी साजेल भूमिका आहे तशी होती. आणि मी ते काम केलं ना बरं का, तुम्हाला सांगतो, माझं पहिलं मानधन होतं त्यावेळी 50 रुपये मला बसचे मिळाले आणि 200 रुपये माझं मानधन. डीके स्टुडिओला शूटिंग झालं होतं. ही गोष्ट सांगू का, साधारण 98-99ची गोष्ट असते. त्यावेळी ते शूटिंग, आणि तो माझा पहिला. दादा नक्की, म्हणजे आता समजा विहीर मधला बस कंडक्टर असेल, नटरंग मधला पेटीवाला आहे, हे सगळे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत बऱ्याच सिनेमांमधले. मग त्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही करता, किंवा त्या कॅरेक्टर कसं पाहता तुम्ही त्याच्यामध्ये? आता काय कधी कधी काय होतं माहितीये का, की मुळात आपल्याला आतनच एखाद्या कॅरेक्टर बद्दल एक हे येते आतनं. म्हणजे तुम्ही जर मला सांगितलं किंवा तुमचा भिकाऱ्याचा रोल, तो भिकारी कसा असतो, मग त्याच्या लकबी काय आहे, तो कशा पद्धतीने चालतो किंवा तो दिसतो कसा, आणि ह्याचा माझं मग ऑब्झर्वेशन चालू होतं सगळीकडे असं. आणि मग मी त्याप्रमाणे मग ते ऑब्झर्वेशन केलं, त्याप्रमाणे मग मी भूमिकेमध्ये ते करतो. फक्त काय होतं की डिरेक्टर कधी कधी दिग्दर्शक जे असतात आपले, तर ते मग मी आधी बोलतो त्यांच्याशी की बाबा असं असं मला वाटतं या भूमिकेबद्दल वगैरे. मग आता एखादे डिरेक्टर असतात त्यांना ते पटतं, एखाद्याला नाही पटत, मग ते सांगेल त्याप्रमाणे मी करतो. पण कलाकाराचं काय होतं म्हणजे तुम्ही जर थोडा त्याला फ्रीडम दिला ना, तो फुलतो, अधिक कलाफुल होतो, फुलतो. म्हणजे खरंच सांगतो की तो फुलतो चांगला. का
तर त्याला थोडंसं फ्रीडम मिळतं तसं आहे. मग मला तसं मिळालं म्हणजे त्यावेळी म्हणजे रवी जाधव सर आहेत आपले, नंतर पाटकर सर आहेत आपले, विजय पाटकर, त्यांच्या पण बऱ्याच चित्रपटांमध्ये मी काम केलंय. आदित्य सरपोतदार सर आहेत, आणि आणखीन चंद्रकांत कुलकर्णी आहेत, बरोबर. रवी जाधव तर आहे, त्याचं उमेश आहे, उमेश कुलकर्णी, यांच्याकडे मी बरंच काम केलं आणि मला खूप आनंद आला. छोटी छोटी भूमिका असते पण ती फार महत्वाची असते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी एक चित्रपट केला होता हुप्पा हुया, म्हणजे समित कक्कड आणि आपले अनिल सुर्वे सर आहेत, सिद्धार्थ जाधव होता. छोटा रोल होता हा माझा, म्हणजे मला कधी असं वाटलं पण नव्हतं त्यावेळी की हा रोल लोक लक्षात ठेवतील, वेगळी ओळख. अगदी अगदी अगदी. आणि मी रोल माझं झालं असते, शूटिंग वगैरे झालं, मी आलो घरी, पिक्चर लागला पुढं, नंतर तो पिक्चर हिट झाला आणि नंतर तो टीव्हीवर आला पिक्चर. आणि आता तुम्हाला मी सांगतो, आत्ता सुद्धा मला, मी कुठेही खेडोपाड्या गावात कुठेही जरी गेलो ना, तर एक माणूस मला भेटतो, दादा तुम्ही ते हुप्पा विवाहामध्ये होता, ते माळ्याचा रंग बदलला, तेच म्हणतो मी. ही मात्र ओळख आहे. बरोबर. एवढ्या छोट्या छोट्या भूमिका झाल्या, म्हणजे त्यातून बऱ्याचशे तुम्हाला एक ओळख मिळाली. पण ही ओळख म्हणजे एखादी भूमिका तुमच्याशी आजही बोलते का तशी काहीतरी? बोलते म्हणजे तुम्हाला सांगतो मी, अग्निहोत्र मधली जी भूमिका होती ना, ती म्हणजे माझ्या बाबतीत, म्हणजे आता तुम्हाला एक थोडक्यात किस्सा सांगतो त्याला. म्हणजे कसं असतं बघा, कलाकाराचं कधी काम कुठे होईल काय सांगता येत नसतं. आपण लोक म्हणतात, अरे मी एवढं मला काय, त्याला माहिती ना मी नसतं. मी एकदा भरतनाट्य मंदिरच्या इथं होतो, आमचे मित्र आहेत जगन्नाथ निवंगुडे, तर ते चालले होते तर मला म्हटलं काय करतोस, म्हटलं काय नाही आलं, म्हटलं बरं आमचा कट्टा असतो तिथं भेटी गाठी, हां बस म्हणे जरा, तर मी माझी एक मिटिंग आहे, बस म्हणे जाऊ आपण, म्हटलं चल. आता मिटिंग त्यांची, मी कसं काय हे करणार, मी आपलं नुसतं गेलो तिथं तर त्यांची मिटिंग चालली होती, सिरियलची मिटिंग होती. तर तिथं निखिल सेठ म्हणून ते त्याचे ईपी होते, तर ते असे त्याच्याशी बोलतो, तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि म्हणले हे पण काम करतात का? जगन्नाथ म्हणलं की हो. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, मला म्हणले 2 दिवसाचं काम आहे, म्हटले मित्राचा रोल आहे, कारण पायलट एपिसोड आहे. आता ते माझ्याकडे तसं, मी आधी एक स्ट्रगलर नावाची सिरियल करत होतो, साम टीव्ही जेव्हा सुरू झालं ना, तर त्याची पहिली सिरियल ती साम टीव्हीची, तर त्यात मी काम करत होतो, ती नुकतीच संपली होती त्यावेळी. आणि मी विचार काय म्हणलं काय, तर म्हणे आपल्या इकडे मुंडवा आहे, तिथं शूटिंग आहे, 2 दिवसाचं काम आहे, मित्राचा रोल आहे, करा करतो. गेलो मी 2 दिवस, 4-5 सीन होते. मग मी ते सीन केले आणि झालं, म्हणले झालं काम तुमचं, म्हटलं आता परत नाही म्हणले एवढंच का. आलो घरी आणि तुम्हाला सांगतो, 15 दिवसांनी मला त्यांचा फोन आला प्रॉडक्शनचा, की IMEचं प्रोडक्शन होतं ते, की चॅनलने सांगितलं की हे कॅरेक्टर आपल्याला पुढे न्यायचं आहे, तर तुमचे महिन्यातले 8-10 दिवस काय दिवस लागतील ते लागतील, तर तुम्ही तयार आहात का? म्हणलं तयार आहे. 2 वर्ष करत होतो. सतीश राजवाडे, विनोद लवेकर होते, बरेच म्हणजे आपले बरेच जणांनी डिरेक्ट केले नंतर. पण पहिल्यांदा मग प्रतिमाताई होत्या, आपल्या प्रतिमा कुलकर्णी त्या पहिल्या होत्या, मग हे होते राजवाडे होते, आणि नंतर मग विनोद लवेकर, सगळ्यांनी मग ते भरपूर केलं. पण मी तुम्हाला सांगतो, खरी ओळख मला आहे ना शंकरांनी दिली, कॅरेक्टरने दिली. खूप आनंद मिळाला. एकतर मेन म्हणजे सगळे दिग्गज कलाकार त्यामध्ये, बरं सगळ्यांबरोबर काम माझं. बरं मुळात काय माहिती का, की ती जी सिरियल होती ना, ती एक तर थोडीशी सस्पेन्स होती, थोडासा एक वेगळाच विषय होता, आणि त्यामध्ये काय आलं की त्यामध्ये रिलीफ देणारं जे कॅरेक्टर होतं ना, ते माझं होतं. प्रेक्षकांना म्हणजे तुम्ही अजूनही बघा, युट्यूबला आहे किंवा हॉटस्टारला आहे अग्निहोत्र, तर ते कॅरेक्टर माझं होतं. आणि त्याच्यामुळं काय झालं माहिती का, की मी आणि शरद पोंक्षे सर, आमच्या दोघांची खूप जोडी होती त्यामध्ये. आणि म्हणजे अख्ख्या त्या सिरियलमध्ये सगळ्यात कॉमेडी कॅरेक्टर आणि थोडंसं
सिरियस कॅरेक्टर, ते असं आमचं होतं. अच्छा. आणि मला खूप आनंद दिला, मला ओळख दिली. मला मेन म्हणजे मला भरपूर कामं पण मिळाली. म्हणजे त्यानंतर मला नटरंग मिळाला, बरेच पिक्चर मिळाले मग. आणि मग मला म्हणजे सुरूच झालं. म्हणजे ते म्हणतात ना की शोले ज्यावेळी हिट झाला तर त्यावेळी त्यातला सांबा पण हिट झाला. हो. म्हणजे सांबाचं पण करिअर झालं त्यावेळी. तसं आमच्या बाबतीत झालंय नक्की. की भले छोटं काम होतं आपलं, पण ते हिट झालं. हिट झाल्यानंतर मग काय सिनेमे मिळायला लागले. मग काही कॅरेक्टर वगैरे असे असतात की जिथं बोलवतात किंवा ये पण बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी ऐकले बऱ्याच, म्हणजे आपणही बरेच काम केलेलं आहे. म्हणजे मला माहिती आहे की आपण सासवडला बरेच सीडी केल्या. हो, म्हणजे आपले सुनील चौहान, पुन्हा फुलकर सर, राजू फुलकर असतील, नंतर शैलेश लिमकर, असतील, राजू शैलेश लिमकर, राजेश राजेश लिमकर, बऱ्याच संतपटाच्या फिल्म, छोटे छोटे कॅरेक्टर काढा तुम्ही केले. म्हणजे मला तर म्हणजे ते आठवल्यावर मला आनंद वाटतो हा. की म्हणजे तुम्हाला सांगतो की आमचे हे जे संदीप इनामकी सर आहेत, हे आज ज्या ह्याला आलंय त्या तो प्रवास आम्ही बघितलेला आहे सगळा त्यावेळेचा. म्हणजे त्यावेळेची जी त्यांची सुरुवात होती, त्यावेळी जे ते लगबगीने सगळ्यांसाठी तिथं तत्पर असायचे. म्हणजे कुठलंही काम सांगा तुम्ही की संदीप हा प्रॉब्लेम झालाय राव, पुण्याला जायचंय, काय करायचं राव, गाडी नाही, 1 मिनिट, काय काळजी करू नका, मी आहे. तर ते ही जी एक तळमळ असते ना कलाकारांबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल, तर ती या सरांमध्ये आपलं तुमचंही काम मी बरेच पाहिलं, आपण बरेच सिनेमे केले, पुन्हा पुन्हा असेल किंवा बरेच सिनेमामध्ये तुमचं काम आहे. पण आता म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, म्हणजे आवडीने लोक म्हणतात किंवा प्रेमाने म्हणतात, तुम्ही एक लकी चार्म आहात नाही का. म्हणजे कुठलाही सिनेमा असेल, म्हणजे प्रशांत बस्सीने घेतलं म्हणजे पिक्चर लवकर सेन्सर होईल, तो त्याला काहीतरी अवॉर्ड मिळेल, तो राष्ट्रीय पारितोषिकापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे असं आवडीने म्हणतात लोक. पण तसं झालेलं पण आहे, बऱ्याच सिनेमाला तुमच्या राष्ट्रीय पारितोषिक आहे, बरेच सिनेमे हिट झालेत बॉक्स ऑफिसवरती. तर तो आनंद नक्की तुम्हाला कसं वाटतं म्हणजे अशा गोष्टी बोलल्यावरती? एकतर म्हणजे मी तुम्हाला सांगू का की एकतर दैवयोगाच्या गोष्टी आहेत असं म्हणतो आपण या अशा बाबतीत. म्हणजे असं. आणि दुसरं काय एक सांगू तुम्हाला की तुम्ही जर का प्रामाणिक काम करत असाल कुठेही करा जगात प्रामाणिक काम, तर त्याला यश आहे याचा म्हणजे माझा त्याच्यावरती खूप विश्वास आहे की तुम्ही प्रामाणिक करा काम. आज आहे काम, उद्या नाहीये, परवा आहे काम, तेरवा नाहीये, पण तुम्ही काम करत राहा. आणि तुम्ही कुठेही जरी गेलात ना तरी एक पॉझिटिव्हिटी आपली निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय झालं माहिती का की मी जिथे जिथं काम करायचो ना तिथं काही ना काहीतरी सिनेमा हिट व्हायचा, प्राईज मिळायचं त्याला, नंतर काहीतरी प्लस पॉईंट त्या सिनेमाच्या बाबतीत व्हायचा. त्यामुळे काय झालं एक दिवस मला आपल्या महाराष्ट्र टाइम्स मधनं फोन आला की अहो तुम्ही बऱ्याच चित्रपटात असता आणि हे भारी आहे म्हणले, हिट असतात पिक्चर आणि तुम्ही असतात त्यात. मग त्यावेळी त्यांनी एक सदर लिहिलं होतं, आपले चिन्मय पाटणकर म्हणून होते, तर त्यांनी त्यावर लेख लिहिला की मराठीतला लकी चाप. आणि मग त्यानंतर मला सगळेजण, आणि मुळात काय माहिती का की मी कुठेही जरी गेलो ना तरी मी पॉझिटिव्हली असतो. आणि मी कधीही असं आपलं एक निगेटिव्हिटीपणा असतो ना हा माझ्यात नसतो. तुम्ही कुठली त्यामुळे मला कोणी आणि कुठलीही भूमिका द्या, मी भूमिका करायला तयार असतो आणि काम करतो मी. फक्त कधी कधी जरा असं वाटतं की जरा अजून जरा पण काय होतं माहिती का की तुमचं फिजिक्स, तुमच्या काय तुम्ही कसे दिसता याच्यावर ही इंडस्ट्री तुमचं काम ठरवते. बरोबर, तुम्हाला कुठलं काम द्यायचंय हे, आणि त्यातनं हळूहळू काम मिळत जातात. असं आहे. बरेच आता ना एवढा तुमचा प्रवास आहे, आता हिरो हिरोईन म्हटलं की मग तब्येत दिसणं, चांगलं दिसणं, चॉकलेट हिरो हिरोईन, किंवा तुम्हाला असं कधी वाटतं का की यार म्हणजे आपल्याला माहिती असते आपली ताकद, म्हणजे मलाही माझी ताकद माहिती, प्रत्येक कलाकार तंत्र त्याला त्याची ताकद माहिती आहे. बरोबर. पण ती ओळखून पण म्हणजे वेगवेगळ्या भूमिका येतात, काम करतो आपण, पण ती ताकद आपण ओळखतो, म्हणजे माझा चेहरा अशा भूमिकांना फिट होतो, किंवा माझी हाईट किंवा माझं दिसणं ह्या चेहऱ्यांना असंच होतं. मग स्वतःच्या मर्यादा ओळखणं हे कलाकारासाठी एक चांगली गोष्ट आहे का अडथळा आहे, म्हणजे नक्की काय म्हणायचं त्यातून आपल्याला? नाही, आता कसं होतं माहिती का की स्वतःच्या मर्यादा ओळखणं म्हणजे काय की मला काम करायचंय, मी एक आहे की मी म्हणजे माझं एक तत्व आहे की कुठल्याही पठडीत अडकून पडायचं. बरोबर.
आम्ही कुठला स्टॅम्प नको आपण. कुठलाही स्टॅम्प नको आपल्याला, तसा पडतो स्टॅम्प. हो. आता मी तुम्हाला सांगतो, मी वळू केला, हम्म. मी नटरंग केला, मी असं काही पिक्चर हिट झाले, त्यानंतर मग मला फक्त धोतर आणि पायजामा आणि बंडी याचेच रोल मिळाले. पायजामा, शर्ट, बंडी, टोपी. बस हेच पिक्चर मधले सगळे कॅरेक्टर. का तर तो एक शिक्का बसतो ना. किंवा आता कसं होतं की इतर डिरेक्टर असतात, ते ज्यावेळी तुमचं बघतात का, त्यावेळी त्यांना काय वाटतं की अरे ह्या रोलला हा जाईल, मग आपल्याला तसेच रोल मिळेल. बरोबर. ते मात्र एक आहे आणि काम करत राहायचं, बरोबर. त्याला काही पर्याय नाही. आणि मिळतात मग चांगले रोल तसे मिळाले, मग भरपूर. मग मला अगदी म्हणजे प्रशांत तपस्वी जर सिनेमात असेल तर सिनेमा हा सुरक्षित आहे. जसं मग म्हटलं की तो सेन्सर होतो, बाकीच्या गोष्टी होतात. मग हे तुम्हाला म्हणजे चांगलं वाटतं का दडपण पण येतं या गोष्टीचं काही? थोडंसं दडपणही येतं आणि चांगलं पण वाटतं. याच्या मागचं कारण असं आहे की आपण त्या प्रोजेक्टचा भाग आहोत, हा आनंद वेगळा असतो. आज मला सांगा तुम्ही, लाखो कलाकार आहेत आपल्या भारतामध्ये, सगळे मुंबईत येतात. आज मला सांगा, मुंबईमधून फोन करून एका सीनसाठी मला बोलवतात. का बोलवतात? मुंबईत कलाकार नाही आहेत, भरपूर कलाकार आहेत, पण तो आनंद आहे की आज आपल्यासाठी, म्हणजे आता रवी जाधव सर आहेत, एक सीन असतो त्यांच्या सिनेमात, पण ते बोलवतात. मग हा केवढा मोठा आनंद आहे. बरोबर. मुंबईत तसे आहेत भरपूर कलाकार. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या माणसाबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम असणं, त्या व्यक्तीबद्दल, किंवा भले तो व्यक्ती काही असो, कसाही असो, तो दिसायला कसाही असो, पण त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक आत्मीयता असणं, हे पण फार महत्वाचं आहे. नाहीतर काय, काम करा, पैसे घ्या, निघून जा, काय संबंध तुमचा. इंडस्ट्री शेवटी तीच आहे ना. काम झालं की आपण फक्त डबिंग पर्यंत आपलं काम असतं आणि आपला संबंध कुठपर्यंत येतो, ईपी बरोबर संबंध, प्रोड्युसर पर्यंत जातच नाही आपण. त्यांनी एकदा पेमेंट केलं की विषय संपतो. तो पिक्चर कधी रिलीज हो, काय माहीत नसतं. बरोबर. असं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही पाहिले की तुम्हाला रवी जाधवांचे सिनेमा असतील, चंद्रकांत कुलकर्णींचे असतील, किंवा यांचे आपले उमेश कुलकर्णींचे सिनेमा आहेत, बऱ्याच वेळा तुम्ही त्या डिरेक्टर बरोबर वेगळ्या भूमिका करता. मग त्या एक चांगल्या डिरेक्टर बरोबर काम करताना काही शिकायला मिळतं तुम्हाला, किंवा एखादा अनुभव चांगला आम्हाला ऐकायला आवडेल? अनुभव म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कट्यार काजर दुसरी नाटक करत होतो संगीत. राहुल देशपांडे, सुबोध भावे, महेश काळे, अमेय वाघ ही कलाकार मंडळी, मी पण काम करत होते. आणि प्रयोग चालू होते आणि मला शूटिंग आलं आपले चंद्रकांत कुलकर्णी सरांचं तुकाराम पिक्चरचं. त्यावेळी ते तुकाराम पिक्चर करतोय. मला वाटतं आपल्या इकडे पण शूट झालं, बोरवाई, सातारा, सगळीकडे झालं ते. आणि शूटिंग करत होतं आणि झालं. मला एकदम सुबोध भावेचा फोन आला. मला म्हणलं दुबईमध्ये प्रयोग आहे. तर मला काय वाटलं असं नाही म्हणे, पुढच्या आठवड्यात प्रयोग आहे. अरे म्हणलं कसं काय? पण म्हणलं मी हे शूटिंग करतो. नाही म्हणे, तू पाहिजेस, तू बोल म्हणे तिकडे. तर आता नेमकं काय झालं, ज्या दिवशी दुबईमध्ये प्रयोग होता त्या दिवशी आमचा इकडे क्लायमॅक्सचा सीन होता तुकाराम पिक्चर, आणि त्यात मी पण गरजेचं होतं त्यांना, कारण क्लायमॅक्समध्ये सगळेच असतात आपले. आता म्हटलं काय करावं, म्हणे ते विचार आणि मला लगेच सांग आजच्याच, म्हणजे मला ते पासपोर्ट वगैरे सगळे करायला. आता माझ्याकडे पासपोर्ट होता. मी सरांकडे गेलो, सर का काय सर असं असं प्रयोग म्हटलं दुबईला, कुठलं नाटक करतोस? म्हटलं कट्यार काजल. बरं बाबा, अरे पण म्हटलं आपलं क्लायमॅक्सचा सीन आहे त्या दिवशी, सगळेजण कलाकार आहे, तूच नाही आहे म्हटल्यावर कसं होणार म्हणे. थांब म्हणे, आत्ता काही त्याला कळवू नको, मला जरा विचार करू दे. झालं माझे 2 तास. सर काय म्हणतात, थांब म्हणे. आणि मी आपला टेन्शनमध्ये ना, हो किंवा नाही आलं तर काय, शेवटी कमिटमेंट सरांना मी म्हटलं तुमच्याबरोबर, तुम्ही ठरवा म्हटलं. तुम्ही जर म्हटलात की नको जाऊ तर मी नाही जाणार म्हटलं. तुम्ही म्हटलं जातो मी जातो. मला म्हटलं 1-2 तास घे म्हटले बघतो. आणि मग 2 तासाने ते मला म्हटले की प्रसाद तू जाऊ शकतोस. अहो म्हटलं सर ते मी करतो मॅनेज, काय फक्त ते मला काय म्हणलं ते काय, अरे नाटकातला कलाकार, मी पण नाटक वाढला आणि मला माहिती आहे नाटकातला बरं, कदाचित तू पहिल्यांदाच जात असशील दुबईला,
म्हटलं सर अहो विमानाला पहिल्यांदा हात लावणार नाही म्हटलं मी खऱ्या विमानाला म्हटलं तर म्हणले, नाही जा. मग केलं त्यांनी ते ऍडजस्ट केलं ते सगळे कॅरेक्टर वगैरे ते केलं. पण हा एक मोठा असा अनुभव आहे ना. बरोबर आहे. आणि दुसरं असं की खरंच म्हणजे म्हणजे मकरंद अनासपुरे सर पण त्यांनी पण मी एक सिनेमा करत होतो तेव्हा एक छोटा रोल करत होतो वाईला. मला म्हणले काय सध्या काय चाललंय तुझं? म्हटलं काय नाही म्हटलं काम शोधतोय म्हटलं. हो का एक काम कर ते विजय पाटकर तुला हो म्हणलं माहिती त्यांना एक फोन कर सांग म्हणा मी असं असं हे ऍक्टर काम करतो म्हणा मला काम करायचं. नंबर दिला त्यांनी आणि मी फोन केला विजय पाटकर सांग म्हटलं सर मी असं असं प्रशांत पसरी बोलतोय मी सिनेमा नाटकात काम करतो आणि मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. मला म्हणले नंबर कोणी दिला? म्हटलं ते आपले अनासपुरे सरांनी. बरं बरं कुठल्याही पिक्चरमध्ये काम केलं याच्या आधी? म्हटलं ते वळू म्हटलं ते वळूमध्ये काम त्यावेळी वळूमध्ये काम केलं हे 2-3 वेळा बघितलं. रोल कुठला केला? म्हटलं त्यात ते शंकर हा म्हणजे ते छपरावरनं दुर्बिणीतनं बघतो तो का? हा म्हणलं तो 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 मीच. म्हटलं ठीक आहे येईल फोन म्हणे माझ्या प्रोडक्शनचा तुला. झालं 4 दिवसांनी लगेच फोन आला आणि काम मिळालं. बरं एक काम मिळाल्यानंतर त्यांच्याच दुसऱ्याही पिक्चरमध्ये त्यांनी घेतलं तिसऱ्याही पिक्चरमध्ये. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की कलाकार असा पाहिजे का तर तुमचं काम बोलतं. बरोबर काम बोलणं हे फार महत्वाचं आहे. आज मला सांगा त्यांनी एक पिक्चरमध्ये मला घेतलं असतं नंतर बोलवलंही नसतं पण त्यांना आवडतं का मग त्यांनी मला त्यांच्या 2-3 पिक्चरमध्ये काम दिलं जे करत होते ते आणि कॅरेक्टर आपल्याला जे असेल पण हा आनंद फार वेगळा आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांना म्हणा किंवा कुठलाही कलाकारचा असेल की त्याला रिपीट ज्यावेळी तिकडनं बोलवणं होतं एखाद्या प्रोडक्शन किंवा एखाद्या डिरेक्टर तो आनंद मात्र खूप आहे. आता मकरंद अनासपुरेंचं म्हणजे आपण पण एकत्र काम केलं. हो मकरंद दादाचं काम कसं आहे की बाबा माणसं ओळखतात ते हो अगदी. कलाकार तंत्रज्ञ कोण आपल्या कामाचं आहे. तर त्यांनी मला सलग 3 सिनेमे दिले होते. त्यांनी या सहज आम्ही एक असा हात रंगी नावाचा सिनेमा करत होतो. त्यांनी असं सहज सीन चालू होता ते आधी म्हणले की अरे आपल्या सिनेमाचा आर्ट डिरेक्टर कोण आहे. मग त्यांनी मला बोलून घेतलं. मग माझी ओळख झाली. म्हणजे तू होता इतके दिवस कुठे काय करत होतास? म्हटलं सर आहे की. मग त्यांनी मला सर पुन्हा गोंधळ आहे विटाची गुंठा मंत्री असे सलग 3-4 सिनेमे. नाही ते मात्र त्या म्हणजे हे खूप माणसं खूप म्हणजे चांगला म्हणजे कसं होतं पडद्यावर दिसणारा कलाकार पण त्याचा एक मागचा एक चांगला माणूस असणं तेवढंही गरजेचं आहे. हो तुम्हाला सांगतो मला एकदा मी सहज त्यांना फोन केला म्हटलं सर काय 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 करतोस काय? म्हटलं काय नाही म्हटलं काय सध्या काम परत शोधतोय म्हटलं का ये इथं फलटणला मी आहे जरा ये गप्पा मारू वगैरे. तर मी सहज भेटायला गेलो त्यांना. बरं का मी सहज भेटायला गेलो त्यांना काही माझ्याकडे नाही मी सहज गेलो का तर आता अनासपुरेंनी बोलवणं म्हटलं जायला पाहिजे. गेलो भेटायला बसलो वगैरे तिथे गप्पा वगैरे झाल्या. म्हणे मग आता एक काम कर एक रोल करून जा म्हणे इथं. आता त्यांना कोण नाही म्हणणार. बरं म्हणलं ठीक आहे. आपले राजू पारसेकर डिरेक्टर होते त्या पिक्चरचे. बरं ते केलं तर त्यामध्ये मी मेन विलन एकच सीन होता आणि अनासपुरे आणि मी कॉमेडी सीन पण म्हणजे तो लागतो पिक्चर बराच राजू पारसेकर पण एक आहे की काम मिळालं सिनेमा पण हिट कॅरेक्टर पण हिट त्यातलं. म्हणजे नंतर मला लोक म्हणायला लागले हो ते झिंगूर तुम्हीच ना त्याकडे मीच. बरेच तुम्ही आता म्हणजे बऱ्याच चित्रपटातून कॉमेडी भूमिका विनोदी भूमिका तुम्ही केलेल्या आहेत. पण बोलपटांचा मूकनायक मध्ये फत्तेलाल यांची भूमिका करताना इतिहास आणि अभिनय याचा समतोल कसा साधला? त्याचं म्हणजे तुम्हाला सांगू का की आमचे एक मित्र ते वीरेंद्र वळसंकर ते डिरेक्टर होते त्याचे. तर एकदा मला त्यांचा फोन आला मला म्हटले प्रशांत मी एक छोटी फिल्म करतोय म्हणजे अशी डॉक्यू ड्रामा वगैरे असं म्हणतात त्याला छोटी. तर त्यामध्ये फत्तेलालांचा रोल आहे तर तो तू करावा अशी माझी मला वाटतं. एक लुक टेस्ट आहे तर तू येशील का? तर मी गेलो लुक टेस्टला आणि काय ते जे होते तिकडे आपले प्रताप बोराडे नाही का आपले मोठे मेकअप आर्टिस्ट त्यांनी माझा तो गेटअप केला फत्तेलालांचा आणि मी अक्षर बघितलं तो सेम टू सेम फत्तेलाल
आणि नंतर मग आम्ही ती शॉर्ट फिल्म केली आणि मग त्याला अवॉर्ड मिळालं. मला खूप आनंद आला. म्हणजे आज एवढी मोठी लिजंड व्यक्ती त्या काळातली, म्हणजे दामले फत्तेला ही जी जोडी होती ते, तो रोल मला करायला मिळाला याचा आनंद मला खूप झाला. आणि माझ्यासाठी तो एक म्हणजे ऋषिकेश जोशी होते आपले आत्ताचे आघाडीचे नाट्य दिग्दर्शक आहेत, तर ते त्यामध्ये होते. तर त्यांनी आणि ते म्हणजे आमच्या दोघांची जोडीच होती त्यामध्ये. आणि मला म्हणलं की भारी म्हणे. आणि मेन म्हणजे काय, त्याच्या शोला फत्तेलांचे काही रिलेटिव्ह वगैरे सगळे आले होते. तर ते असं माझ्याकडे बघतच बसले होते. ते अहो म्हणे तुम्ही हुबेहूब अगदी फत्तेलाल. म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचं फत्तेलाल हे आर्ट डिरेक्शनचं आर्ट पूर्ण धोरण त्यांनी सांभाळलेली होती. आणि मी वाचलंय बरंच त्यांचं. हो, प्रवास. काशीराम कोतवाल किंवा कट्यार सारख्या भूमिका आजच्या पिढीसाठी कशा जिवंत ठेवता येतील असं तुम्हाला वाटतंय? अहो, ही नाटकं तर आत्ता व्हायलाच पाहिजे. कारण काय माहिती काय, लिजंड नाटक आहे. म्हणजे काशीराम कोतवाल, काय आपले हे कट्यार काजल मुसली, नटसम्राट किंवा संगीत रंगभूमीचं एकच प्याला, संगीत एकच प्याला, लिजंड नाटक आहे. आणि मला खूप आनंद आला की मला या नाटकामध्ये काम करायला मिळालं. म्हणजे उपेंद्र दातेंबरोबर मी नटसम्राट केलं, डॉक्टर लागूंबरोबर मी नटसम्राट केलं. म्हणजे तो आनंद तो फार वेगळा. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, सुरेंद्र गोखले म्हणून आपले प्रोडक्शन किंवा प्रकाश योजनाकार, म्हणजे सगळं काही ते बघतात ते. म्हणजे तर त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं की अरे ते नटसम्राटवरती एक DVD निर्माण करतोय, तर तिथं त्यांना एक कॅरेक्टर, तर मी तुझं नाव सुचवलंय, तर तू ये म्हणे, तिथं डॉक्टर लागू आहेत म्हणे आणि ती खूप मोठी म्हणजे DVD होणार आहे. तर बघ म्हणे ते ऑडिशन वगैरे घेतील. आणि तर त्यांनी काय आलं, त्यांनी आधी सांगितलं होतं की यांनी नटसम्राटमध्ये काम केलं. तर मी गेलो तिकडे. ते आपल्या नंदिनी जोग म्हणून आहेत त्या निर्मात्या होत्या आणि आपले विजय केंकरे सरांनी ती डिरेक्ट केली. तर तिथं गेलो आणि मी दिली ऑडिशन. म्हणजे त्या ह्याची, तो जो रोल होता शेवटचा रोल आहे त्यामध्ये TCचा आणि पहिला ग्रहस्थ म्हणून रोल आहे. तर ती ऑडिशन दिली मी तिथं त्यांना, म्हणून दाखवलं ते सगळं. आणि मग लागू समोरच बसलेले सगळे सगळे शांत एकदम. कारण डॉक्टर ठरवणार ना की काम कोण आहेत, काय आहेत कलाकार. आणि एक तुम्हाला सांगतो 2-3 मिनिटं सगळं शांत असेल. आता ते लागू नाही का, त्यांचं ते स्टाईल वगैरे ते सगळं बघणं वगैरे माझ्याकडं असं. आणि मग ते असे विजय केंकरे आणि नंदिनीला म्हणले की, नंदिनी जोग जे आहेत त्यांना म्हटले की हेच रोल करते. मग मला तो रोल मिळाला, खूप आनंद मिळाला. अहो, केवढं मोठं नाव इंडस्ट्रीमध्ये की म्हणजे तुम्ही तर बघितलेलं आहे, सामना बघितलाय काय, त्यांच्यावर काम करायला मिळणं. भले एक सीन होता माझा, आहे बघा युट्यूबला आहे DVD. नटसम्राट तुम्ही कधीही बघा. ऐतिहासिक किंवा बायोपिक भूमिका करताना कलाकाराने कुठे थांबावं आणि कुठे झोकून द्यावं? आता काय होतं, ऐतिहासिक भूमिका आणि म्हणजे बायोपिक करताना कसं आहे की तो तेवढ्या पुरता तो काळ असतो. बरोबर. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी की तुम्ही आता ऐतिहासिक भूमिका करताय तर ती तेवढ्या काळापुरतीचीच ती भूमिका असते. ती भूमिका तुम्ही आत्ताच्या काळामध्ये नाही करू शकत. म्हणजे आत्ताची जी कॅरेक्टर असतात ती तेवढ्या पुरतीच असतात, पण त्याचा आनंद मात्र घ्यावा. कारण काय होतं की आता ऐतिहासिक भूमिका करताना तो जो एक असा रुबाब असतो बोलण्याचा, म्हणजे ते आता ऐतिहासिक करतो धनुष्यबाण इथं, हे जे काय असं बोलणं असतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमचा आवाज जो असतो तो पण असा थ्रो मोठा होतो. त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला बोलताना तुमच्या डायलॉगला असं एक वजन येत असतं आणि त्याचा फायदा तुम्हाला आत्ताच्या ज्या भूमिका असतात आत्ताच्या तुम्ही तिथं मग तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो काम करताना. तर ते सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून ते काम करणं पण महत्वाचं. त्या निमित्ताने एक अभ्यास होतो. आणि दुसरं काय माहिती का की एक मजा असते हो, तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करताना तेव्हा तुम्हाला आनंद हा मिळायलाच पाहिजे. थोडा वेळ का होता तुम्ही काळात त्या राजे महाराजे ते मात्र ते व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय आणि नाहीतर कसले कलाकार तुम्ही. आज मराठी सिनेमात छोट्या भूमिकांना एक वजन मिळते.
म्हणजे जसे एक ओळख मिळते तयार, तर हा बदल टिकेल का, किंवा तो बदल काही एक फेज असते ठराविक काळापुरती, नक्की तुमच्या आयुष्यात काय घडलं या बाबतीत? जसं एका भूमिकेत मी हिट झाली तर त्याच भूमिकेसारखे सगळे चित्रपट मिळाले. आम्ही किंवा चौकटीत अडकलं. अडकलो, अगदी चौकटीत अडकलो, छोटे छोटे रोल करत गेलो, कुणाला नाही म्हणलो नाही. त्याचा थोडासा तोटा झाला मला, नाही असं नाही, किंवा एक थांबलो असतो तर निदान एखादी चांगली भूमिका म्हणजे लेंथ वाईज मोठी वगैरे अशी मिळाली असती. पण नाही करत गेलो का, तर मुळात म्हणजे मी पूर्ण वेळ हे व्यवसाय म्हणून पत्करलाय. बरोबर. बरं, दुसरं असं की दुपारी 12 वाजता आपल्याला कोणी जेवण आणून देत नाही, करायलाच पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे मग जे येईल ते काम करत गेलो. मग म्हणजे काय झालं, क्वांटिटी वाढली पण क्वालिटीच्या बाबतीत काय झालं, तुम्हाला कुठेतरी पाहिलं राव, तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये असता, कामाबद्दल कोणीच बोलत नाही. हे थोडंसं दुःख आहे की म्हणजे कसं, कामाबद्दल जर कोणी म्हणलं ना तर ते जरा आनंद वाटतो आपल्याला की वा, आपल्या कामाने असतो, सिनेमात असतो, पण काम पण बोललं पाहिजे. पण मग असं होतं की मग कधी कधी एखादा सीन असतो, तो कधी येतो निघून जातो, काय म्हणजे फक्त तो असतो त्या पिक्चरमध्ये, त्याला छान काम करतो तू, आम्ही बघतो तुला, हे जे काय असतं ना, हे थोडंसं मग ठीक आहे म्हणायचं. पण भूमिकेबद्दलचं बोललं कोणी तर मात्र त्या बाबतीत मग मला ते गोप्पा उयामधली भूमिका आहे त्याच्याबद्दल मला बोलतात. म्हणजे पण आज असं वाटतं का, म्हणजे तुम्ही आता भरपूर म्हणजे जवळजवळ 200-300 सिनेमापेक्षा जास्त काम केलेले आहे. छोटे छोटे सिनेमे, छोटे सिनेमे, शॉर्ट फिल्म असतील, मालिकांचं असेल, नाटकाची, बालनाट्य असतील, गणपतीत बऱ्याच वेळा तुम्ही शो मध्ये काम केलेले. पण एवढं सगळं काम झाल्यानंतर मग असं कधी वाजून वाटतंय का की कुठेतरी खंत आहे मनात की यार माझ्यावरती म्हणजे मी कुठेतरी एखादं मोठं कॅरेक्टर मिळावं, एक भूक असते ना शेवटी. तुम्ही काय मी काय, मलाही, मी आता बरेच सिनेमे केलेले, बरोबर, मला वाटतं एखादा मोठा सिनेमा मिळावा. करेक्ट. अशी काय तुमची अपेक्षा आहेत का, किंवा तुम्ही नक्की कुठल्या अशा काही गोष्टीची वाट बघताय का नक्की? अहो, प्रत्येक कलाकार बघत असतो, भले त्यांनी किती काम करू दे कलाकारांनी, तो कलाकार नेहमी नवीन भूमिका मला कशी चांगली मिळेल याची वाटच बघत असतो, आणि ती मोरस्तपर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्याला वाटतं की यार मला असं भूमिका मिळायला पाहिजे, तशी आहेच इच्छा. पण आता जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल भूमिका, जास्त वेळेची, जास्त वेळेची पूर्ण फिल्म बाबा, हिरो बाबा त्याच्यामध्ये पूर्ण. आता हिरोच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलात तर मी एक आपले रवी जाधव सर आहेत ना, तर त्यांची रंपाट नावाची फिल्म केली होती, तर त्यामध्ये मला त्यांनी एक सीन हा हिरोचा दिला होता त्या. हो, अगदी अगदी म्हणजे मला खूप आनंद आला तो सीन करताना, कारण त्यात मी हिरो होतो त्या सीन मध्ये. म्हणजे सिनेमातलं शूटिंग होतं, त्यातला हिरो मी होतो, पण मस्त वेग लावून एकदम, म्हणजे अगदी शशी कपूर होतो मी त्या सिनेमामध्ये. म्हणजे तुम्ही जर कधी बघितलात तर तुम्ही जरूर बघा ते कॅरेक्टर, तुम्ही पण हसाल खूप, की एक तर कॉमेडी सीन होता तो आणि खूप हसाल. तर ते मात्र ती एक इच्छा माझी पूर्ण आली की गॉगल वगैरे लावून अगदी हिरो वगैरे, पण ते तेवढं पुरतच म्हणजे ते. बऱ्याच राज्य नाट्य स्पर्धा असतील, की हौशी रंगभूमी असतील, की व्यावसायिक नाटकं असतील, हे नाटकं करताना म्हणजे बदल वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच लोकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर म्हणजे तो की तिथे कसं लागतो, सिनेमात काय होतं, छोटंसं काम येतं, तेवढ्या कामापुरतं तेवढा शॉर्ट एक दिवसाचं काम निघून जातं. पण इकडे जास्त तुम्ही, मला वाटतं जास्त वेळ इकडे देता, मग तिथे कसं तुम्हाला कुठे आनंद मिळतो का त्या कामात? आता त्या कामातला आनंद म्हणजे तुम्हाला सांगू का, मी एक एकांकिका केली होती शिमगा म्हणून, आमचे एक मित्र आहे राजेश मोरे, त्यांनी बसवली होती ती शिमगा. तर त्यातली भूमिका करताना मला खूप आनंद आला आणि एक वेगळाच विषय होता तो. त्यानंतर मग मी राज्य नाट्य स्पर्धा केली, ते आणखीन एक नारायण निकम म्हणून नावाचं एक नाटक होतं की आपले अतुल पटवर्धन त्यांनी ते डिरेक्ट केलं होतं, आणि तर ते मी केलं होतं संस्कार भारतीने. ते माझं पहिलं नाटक राज्य नाट्य स्पर्धेत. आणि नंतर मग मी घाशीराम कोतवाल केलं. आता घाशीराम कोतवालचं सांगायचं म्हणजे मी पहिल्यांदा तिथं मॉबमध्ये होतो, म्हणजे एक जवळजवळ तुम्हाला सांगतो 100 प्रयोग मी मॉबमध्ये होतो, गर्दीमध्ये. त्यानंतर मला एक डायलॉग मिळाला, त्यामध्ये एक ओळख परेड असते, त्यामधला एक डायलॉग मिळाला. त्यानंतर मग मला 2 डायलॉग मिळाले. मग असे डायलॉग मिळत मिळत आता त्यामध्ये एक दिव्याचा ब्राह्मण नावाचा एक सीन आहे, दिव्याचा सीन, तो महत्वाचा सीन आहे त्या नाटकात.
आणि ज्या दिवशी मी पहिला प्रयोग केला ना त्याचा, त्या दिवशी मी म्हटलं की एक दिवस आहे ना ही भूमिका आपल्याला करायला मिळायला पाहिजे. पण त्यावेळी काय व्हायचं, माझं फेजिंग नंतर एक एक हे असतं ना की अरे हा तसं लहान आहे म्हणजे काय नाही का, एखादं आपण कसे कधी कधी काय होतं का, एखादं असं बुटक्या माणसाकडे बघितलंय किंवा तर आपल्याला एक ठीक आहे ते लहान आहे असं, तर ते तसं थोडंसं जरा नाही वाटत. पण माझ्या मनामध्ये होतं की एक दिवस ही भूमिका मला मिळाली. बरोबर. आणि मग मी प्रयोग करत 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 तुम्हाला मी सांगतो म्हणजे 18 वर्षानंतर त्या प्रयोगामध्ये मला ती भूमिका करायला मिळाली. बरं काय, ते 27 वर्ष आले नाटक चालू होतं, म्हणजे माधव अभ्यंकर सरांनी ते करतात ते. तर विजय कुलकर्णी जे ते डिरेक्टर होते आणि मला खूप आनंद आला त्यावेळी की त्यावेळी दिव्यचा जो सीन होता त्या कलाकाराचा जरा प्रॉब्लेम होता. तर आता कोण करणार, तर आमचे एक राहुल जोशी म्हणून आहेत त्याच नाटकातले खूप मोठे गायक आहेत ते आणि अभिनेते. तर ते मला ते म्हटले की आपण एक काम करूया ना, प्रशांतला ट्राय करून बघूया, घेऊया त्याची ऑडिशन किंवा बघूया तो कसा करतोय काय. तर मला म्हटले ये उद्या तयार होऊन करून दाखवा आम्हाला. आणि मग मी ते करून दाखवलं. मग माधव अभ्यंकर सर नंतर ते तिघं म्हणजे विजय कुलकर्णी त्यांचं ठरलं की तूच कर भूमिका. त्यानंतर मग मी ती भूमिका केली आणि मला इतका आनंद झाला. आणि आज सगळ्यात म्हणजे आता मी तुम्हाला सांगू का, मी 2018 साली ती भूमिका केली, आज 26 साल तरी मी ती भूमिका करतो त्यात. आणि मला खूप आनंद आला ती भूमिका. म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा ती म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा ते परत ओपन झालं नाटक, त्यावेळी बरेचसे सगळे पत्रकार चॅनल वगैरे, तर त्यावेळी माझ्याबद्दल लिहून आलं होतं. म्हणजे ती भूमिका आधी स्वर्गीय मोहन मोगलेंनी ती अजरामर करून ठेवली होती. म्हणजे तुम्हाला सांगतो त्या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचं अभिनयाचं अवॉर्ड मिळालं होतं कधी 72 साली. आणि मला ती भूमिका आता करायला मिळते आणि मला इतका आनंद होता. आणि पेपरमध्ये लिहून आलं त्यावेळी की मोहन मोगले नंतर जर दिव्याचं सीन कुणी केला असेल तर तो आनंद तो वेगळा. आजच्या तरुण कलाकारांना एक पटकन यश पाहिजे असतं नाही का, आणि तुमच्या मध्ये शॉर्टकट हा कोरच म्हणजे पुढे पोहोचवतो का काही अडथळा आहे नक्की? नाही, माझं तर स्पष्ट मत असं आहे की तुम्ही कलाकार आहात ना, तर तुम्ही झटपट यशाच्या मागं नका लागू. मग तुम्ही तुमचं घरी व्यवसाय करा, नका मग या लाईनमध्ये, नका तुम्ही मग अभिनयाच्या नादाला लागू नका. झटपट तुम्हाला जर यश आलं. अहो तुम्हाला सांगतो, मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की ही लोक सिरियल करतात, मुंबईला जातात, स्ट्रगल करतात, सगळीकडे अगदी. अरे पण तुम्ही कधी पृथ्वी थिएटरला गेलेत का? तिथं काय चाललंय? कधी NCPA गेलेत का? तिथं कसे कलाकार काम करतात, काय करतात, काही यांना माहीतच नसतं. जातात तेवढं सेटवर जातात, येतात परत. अरे पण तुम्हाला जर एखाद दिवस गॅप असते तर तुम्ही जाऊन बघून या तिथं काय चाललंय काय नाही. इतर रंगभूमीचे बद्दल गुजराती नाटकं तिथे चालतात, हिंदी नाटकं तिथे चालतात आणि बरेचसे मोठमोठे कलाकार तिथं काम करतात हिंदीमध्ये. म्हणजे परेश रावळ वगैरे तर तुम्हाला माहिती की ही लोक लिजंड्स आहेत नाटकात. मग तुम्ही जाऊन बघा ना त्यांचं काम, काहीतरी त्यातनं काहीतरी आपल्याला घ्यायला, तुमची ओळख तर वाढेल तिथे. बरोबर आहे. आता तुम्हाला नवीन कलाकारांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं ना, मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की लोक सिरियल करतात, आपले मराठी कलाकार छान काम करतात, पण ते असे मर्यादेपुरतेच राहतात. की म्हणजे कसं, ही सिरियल संपली की ती सिरियल, ती संपली की हे एवढंच ते फिरत राहतात. माझं म्हणणं काय की तुम्ही अरे हे काम करता करता तुम्ही हिंदी रंगभूमी, हिंदी इंडस्ट्री याकडे पण बघा तुम्ही. म्हणजे मुंबईला गेल्यानंतर फक्त गोरेगाव किंवा फिल्म सिटीमध्ये आपलं मराठी सिरियलचं मड झालं की घरी असं नका करू. तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला गॅप असेल त्या दिवशी तुम्ही पृथ्वी थिएटरला जा, तुम्ही तिकडे तेजपालला जा, तुम्ही तिकडे NCPA जा, तिथले प्रोजेक्ट बघा, तुम्ही तिथली कलाकृती बघा, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. अशानं काय होतं माहिती आहे का की तुमची ओळख निर्माण होते. आणि दुसरं एक असं की आता समजा मी जर एखादं नाटक करतोय तर मी 10 लोकांना सांगणार की नाटक बघायला या. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फोन करा मोठमोठ्या लोकांना की माझं नाटक आहे तर तुम्ही बघायला या. ते येणार नाही तुमचं नाटक बघायला. अच्छा.
ते येणार नाही. पण जेव्हा तुमच्या नाटकाचे प्रयोग चालू होतात, जेव्हा तुमच्या नाटकाबद्दल बोललं जातं, त्यावेळी त्यांच्यापर्यंत ते जातं. त्यांना जर कोणी जाऊन म्हटलं ना, अरे परवा मी ते हे नाटक बघितलं, काय काम केलं होतं ते, बरोबर केलं. बरोबर. आता ह्याच्यातूनच तुमचं काम निर्माण होतं ना. हा, काम आणि कामच मिळतच आहे. पुढच्या प्रयोगाला ते येतात, म्हणजे येऊन आवर्जून भेटतात तुम्हाला. हो. तर हे कलाकारांनी करायला पाहिजे. बरोबर. कलाकार म्हणतात मी काम केलं राव, कोणी मला ओळखतच नाही. ओळखतात, तुम्हाला ओळखणारच नाही. म्हणजे तुम्ही छोटी भूमिका करा, तुम्हाला हे ओळखणार, पण त्यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. बरोबर. तुम्ही त्यांच्यापर्यंत बोलायला पाहिजे. तुम्ही बोलणार नाही तर कसं काय, काहीच नाही. एवढं काम करणार, तुम्ही घरी येणार, तेवढंच करत राहणार. पण त्याच्यासाठी तुम्ही चर्चा व्हायला पाहिजे तुमच्या कामाबद्दल, तुम्ही त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यातनं तुम्हाला कामं जनरेट होतं. बरोबर. हे फक्त प्रत्येक कलाकारांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. नाही तर आजकाल काय होतं, थोडं जरा काम मिळालं झालं की संपला तो, की मग त्याला ते सुपाऱ्या वगैरे मिळतात, सेलिब्रिटी होतो तो, आणि मग एकदम त्याचा असा ट्रान्स असा बोलण्याचा वेगळाच असतो. म्हणजे अरे काय म्हणताय सर, कसे आहात तुम्ही, हा बरेच दिवस झाले, पिक्चरमध्ये असता तुम्ही, बघतो तुम्हाला, हे जे बोलणं असतं हे असं व्हायला लागतं. पण इतर वेळी जर भेटलं की मग कसं काय रिॲक्ट हे असं असतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही लगेच हवेत जाऊ नका असं मला म्हणतात. सर आता बरेच मराठी सिनेमे झाले, मी हिंदी सिनेमात नक्की कुठल्या कुठल्या सिनेमात काम केलंय किंवा तोचा अनुभव कसा होता हिंदी सिनेमा? हिंदीचा अनुभव म्हणजे खूपच चांगला. एक तर प्रोफेशनल, सगळं कमर्शियल, आणि एक वेगळाच अनुभव होतो. एक तर तिकडं कसं आहे, तिकडं खूप रिस्पेक्ट असतो कलाकारांना, आणि मराठी कलाकारांना तर जास्त असतं. कारण एक तर मराठी कलाकार हे नाटक, रंगभूमी वगैरे काम केलेले असतात, कसलेले कलाकार असतात, कसलेले कलाकार असतात, त्यांना माहिती आहे की हे एकदम. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी ढोल केला, मी बुधिया सिंग बॉर्न टू रन केला, मी चिडियाखाना केला, असे मी बरेच पिक्चर केले तेच. पण मी म्हणजे मला काम करताना इतका आनंद झाला की म्हणजे एकतर कास्टिंग डिरेक्टर शिवाय ते काम मिळत नाही. बरं, म्हणजे मला बुधिया सिंग बॉर्न टू रन मध्ये काम मिळालं तर ते आमचे रोमिल मोदी आणि तुषार इंगळे म्हणून आहे, की त्याला एक नवीन पिक्चर स्वतः डिरेक्ट केला तुषारने, येईलच आता लवकर, आणि तेजस ठक्कर त्यांनी माझं कास्टिंग केलं बुधिया सिंगसाठी. आता बुधिया सिंगच्या त्यामध्ये तो एक बांगड्या विकणारा माणूस दाखवला, त्या बुधियाला विकत घेणार असं. एक 2-3 सीन होते माझे, आणि मी केले ते. तर मला खूप वाजपेयी सरांबरोबर काम म्हटलं तर काय बोलायचं. आणि आता बघा कसं असतं, सीन होता, एकच सीन होता की ते वाजपेयी पैसे देतात मला आणि त्या बुधियाला घेऊन जातात, हे एवढंच होतं. त्यांनी सीन बघितला तर ते डिरेक्टरला म्हटले की ये जो सीन है ना ये इनका है, थोड़ा इम्प्रोवाइज करें तो मजा आ जाएगा. बरोबर. तर मला म्हटले आप इम्प्रोवाइज कर सके, हा म्हटलं सर कर. 10 मिनिटात मी त्यांना इम्प्रोवाइज करून दाखवलं. म्हटले चलो टेक करेंगे, थोडी झटापटी करेंगे, म्हणजे फायटिंग करेंगे. झालं. आता हिंदी पिक्चर ते सगळं आपलं येतं ना. बरोबर. तर पहिला शॉट होता, धडाधडी मारामारी, एकदम मोठमोठे आवाज झाले, आणि झाला सीन कट झाला, ओके झाला. नंतर कटिंग असतं आपलं. मग मी बाजूला जरा उभा होतो, तर ते आता त्यांचं बॉय वगैरे अरे सर माहिती, बॉयला त्यांच्या अरे चेअर मला म्हटले आर यू बॉम्बे, म्हटलं नाही सर पुन्हा मी गुड. म्हटलं सर मी थिएटर करतो म्हटल्यानंतर त्याचे असे होते, ते एकदम असे झाले, थिएटर कौन सा प्ले करते. तर म्हटलं सर मैं घासीराम कोतवाल, नट सम्राट, कटियार का. और घासीराम कोतवाल, अब घासीराम में काम करते. बोला हाँ सर. अरे मैंने तो वो देखा था, वो NSD में वो मोहन आगाशी जी काम करते. मैंने ओके सर, यस, लेकिन अभी वो माधव भीमकर जी काम करते हैं उनके साथ में. अरे क्या बात है यार, घासीराम जैसे नाटक में आप काम करते हो, अरे कमाल है यार, इतना बड़ा रिजल्ट नाटक. मग बोलताना मग गप्पा सुरू झाल्या.
मग और कौन सा प्ले किया? तो मतलब वो अंधा युग किया मैंने. अरे आपने अंधा युग किया? किसके साथ? मतलब वो थे संगीत कला केंद्र, आपने वो कमलाकर सोनटक्की जी उन्होंने बैठा था. अंधा युग में कौन सा रोल किया? मतलब वो प्रहरी. अरे प्रहरी क्या बात आहे म्हणजे यार. आणि मग ते एक काय होतं माहिती का, आता ते NSDचे रंगभूमीशी तुम्ही जोडलाय हे एकदा कळलं बरोबर आहे. की तुमच्या मग गप्पा Respect रंगतात, येतो आणि रिस्पेक्ट येतो. आणि मेन म्हणजे काय होतं की आपण बोलायला लागतो. हो. आपल्या ह्याचा माणूस जर आपल्याला भेटला आपले तर आपण बरोबर. भरभरून बोलत असतो. हा. मग मी तुम्हाला सांगतो अर्धा तास मी त्यांच्याशी बोललो आणि मला इतकं बरं वाटलं अगदी, म्हणजे त्यांनाही बरं वाटलं की एक थिएटरचा माणूस भेटतो आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे मी ज्या नाटकात काम केलं त्या नाटकाबद्दल त्यांना आदर होता. त्याच्यामुळं मग ते एकदम त्यांना असं वेगळंच वाटलं की वा वा. आणि मग जाताना पण ते मला म्हणले बरं का की मजा आली म्हणे, आणि म्हणे तुम्ही इम्प्रोव्हाइज केलं लगेच म्हणे. म्हणजे मला अप्रूप वाटलं की तुम्ही लगेच तयार झाला वगैरे. आणि मग आहे पिक्चरमध्ये आहे सीन. चांगले बऱ्याच मला वाटते आता सिनेमांसोबत बऱ्याच जाहिराती. आणि दुसरं एक सांगायचं की हा. कसं असतं बघा, काम मिळणं म्हणजे मी आत्ताच्या कलाकारांना सांगतो की काय काम मिळणं म्हणजे लोकांना वाटतं की घरात बसून मला काम मिळावं किंवा तो मला ओळखतो त्याला माहीत नाही का मी, असं नसतं. तुम्ही जाऊन तिथं ऑडिशन द्यावी लागते, तुम्ही त्या कास्टिंग डिरेक्टरला मुंबईला जाऊन भेटावं लागतं, तरच तुम्हाला काम मिळतं. आता तुम्हाला सांगतो, मी एक उदय सिंगमध्ये काम केलं. 4 वर्षांनी मला त्या रोमिल मोदींचा फोन आला की एक नवीन पिक्चर करतायत, तर तुम्ही कास्टिंग करतोय तर तुम्ही येऊन भेटा मला. म्हणून मी भेटायला गेलो त्यांना. आता बघा कसं असतं, चिडियाखानाचा नावाचा पिक्चर होता. ते म्हणले बघा 2 रोल आहे त्यात, एक क्लार्कचा रोल आहे, त्याचे 1-2 सीन आहेत, आणि एक शिपायाचा रोल आहे प्यूनचा. तो पूर्ण पिक्चर आहे बघ, त्याचे बरेच सीन. तुम्ही ठरवा कुठलं काम करायचं. आता कधी कधी काय होतं की आता क्यून वगैरेचे हे रोल मी भरपूर केलेले आहेत म्हणजे असं. तर एक नाही ठीक आहे म्हणजे काय आता, तर मी म्हटलं सर मी ते क्लार्कचा करतो. तर ते मला म्हणले नाही नाही म्हणे तुम्ही तो पिऊनचा करा, कारण तुम्ही फिजिक पण तुमचं आहे आणि बघा तुम्ही म्हणे तो रोल खूप छान. तर म्हणलं अहो सर जरा क्लार्क कपडे बिपडे जरा बघतात, हे काय पिऊन नेहमी आपलं ते खाकी शर्ट खाकी पॅन्ट टोपी. नाही नाही बोल हो बघा म्हणे तुम्ही हा केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही, तो केला तरी बरोबर. शेवटी मी जरा विचार केला, म्हणतो ठीक आहे पिऊनचा रोल करतो, ठीक आहे. आणि शूटिंग सुरू झालं. शूटिंग सुरू झालं, पिक्चर संपला. थ्रूआउट पिक्चरमध्ये मी आणि आपले अंजन श्रीवास्तव सर ते आणि आमची जोडी त्यामध्ये, का तर ते प्रिन्सिपॉल आणि मी पिऊन ते. आणि आता नंतर कसं होतं की अरे एडिटिंगमध्ये जाईल काही सीन वगैरे असं आपलं असतं मनात, एक मनात हा काय खूप ओळखला असं पिक्चर. पण मी ज्यावेळी पिक्चर बघायला गेलो सगळे सीन होते माझे. मला इतका आनंद आला, म्हणजे आता तो येईल OTT वरती पिक्चर, पण सगळे सीन माझे त्यांनी ठेवले होते. आणि मग मला ते रोमिनमध्ये म्हटलं मी काय सांगितलं, आणि काही कॉमेडी सीन होते माझे त्यात, तर ते पण त्यांनी ठेवले होते. अख्ख्या थ्रूआउट पिक्चर मध्ये मी होतो. तो एक आनंद वेगळा होता त्यात. आता बऱ्याच तुम्ही जाहिरातींमध्ये पण काम केलेले आहे. जाहिराती कुठल्या कुठल्या केल्यात किंवा त्यातली कुठली एक अशी विशेष ओळख करून दिली तुम्हाला? आता विशेष ओळख करून दिली म्हणजे कुठली माहिती का, की टाटा इंडिकॉम, अच्छा हा बरोबर, झोमॅटो, नंतर एक बिडीची जाहिरात होती ती एक होती, ती खूप पूर्वी होती, पण टाटा इंडिकॉमने माझी ओळख करून दिली. नंतर झोमॅटोने एक ओळख करून दिली. म्हणजे टाटा इंडिकॉमचा तुम्हाला किस्सा सांगतो. आता काय होतं माहिती का, हल्ली आजकाल कुठलाही फोन येत असतो प्रोडक्शनचा की आमच्या इथं ऑडिशन आहे, कास्टिंग आहे, तुम्ही या. आता मुंबईमध्ये काय होतं, मुंबईमध्ये माहीत नसते पुण्यात राहतात का मुंबईत. त्याचा फोन, तर मला एकदा रात्री फोन आला की असं असं आमचं कास्टिंग आहे, ऑडिशन आहे, तर तुम्ही या दादरला उद्या दुपारी 12 वाजता. मी गेलो आणि तिथं ऑडिशन चालली होती. तर मी आपली बघत होतो तिकडे वगैरे. आणि त्यावेळी आहे ना डिरेक्टर होते ते त्या ह्याचे ॲड्स मोठे होते ते डिरेक्टर. तर ते समोरनं आले, तर मला माहीत नव्हतं हे डिरेक्टर.
तर सगळे उभे राहिले तिथे, त्यांचा स्टाफ वगैरे. तर मी पण आपलं थोडासा नंतर एकदम माझ्याकडे आले, मला म्हटले थोडंसं ॲड माझीच आहे म्हणजे मीच करतोय डिरेक्ट, आणि तुम्ही काम करताय म्हणे. आणि नटरंग म्हटलं तुमचं काम मला खूप आवडतं. असं एकदम बघतच राहिलं, मस्त काम झालं. नटरंग म्हटलं आणि मी म्हटलं सर ती ऑडिशन नाही ती चालू, प्रोडक्शनचा फोन येतो. 2 महिन्यांनी फोन आला, वाईला गेलो, 10 मिनिटात काम त्यांचं. ते तुम्हाला तर माहितीच ऍडचं काम, ते काम केलं, आलो घरी. पण तो अनुभव मला खूप छान मिळाला. म्हणजे पहिल्यांदा मला ऍड मध्ये सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेला मानधन मिळाले. तो अनुभव म्हणजे खूपच अगदी छान आहे. बऱ्याच वेळा सिनेमात असं होतं, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात आहे की चांगलं काम मिळत, चांगले पैसे मिळतात, कधी कधी पैसे बुडतात, मग थोडं आपण नाराज होतो. मग ते एखादा म्हणजे तसं काही वाईट अनुभव आहे का एखाद्या गोष्टी? नाही, वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा काय झालं माहिती का, की चांगले पैसे मिळायचे, पण आजकाल इतकी कॉम्पिटिशन वाढलेली, आणि आजकाल काय इतके कमी पैशात लोक काम करतात. मला कधी कधी खूप वाईट वाटतं की कमी पैशात लोक काम करतात. आणि काय होतं की आता मी जर एक अमाऊंट घेत असेल, आता माझ्यापेक्षा जर कमी पैशात अमाऊंट घेणारा कलाकार असेल तर ते त्याला काम जातं ते. बरोबर आहे. आणि मला मग वाईट वाटतं की आपण आता पूर्ण वेळ याच्यात काम करतो, इतके वर्ष काम करतोय, आणि चालतं हे असं. आता प्रत्येकालाच कलाकार व्हायचं म्हटलं तर काय आहे, व्यवसाय आहे, स्पर्धा आहे, व्यवसाय. आणि आजकाल काय झालंय, रीलचा जमाना झालाय. रील्स वरती लोकांना वाटतं, कलाकारांना वाटतं की आपण नट झालो, कलाकार झालो. म्हणजे मला कधी कधी खूप वाईट वाटतं हे जे रील्स. म्हणजे काही कलाकार चांगले असतात, पण काही कलाकारांच्या बाबतीत की असं आहे की अरे नाही रे, तुम्ही कष्ट घ्या, तुम्ही ऍक्सेस. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी एक सिनेमा करत होतो आत्ताली रिसेंट. तर तिथे एक मुलगी होती, रील स्टार होती ती, आणि तिला बघायला गर्दी वगैरे होती. आणि नंतर जेव्हा आमचा सीन सुरू झाला तर तिला 4 वाक्य होती, पण नाही बोलता आली, 17 रिटेक झाले. आणि मला आश्चर्य वाटलं की नाही हो, असं तुम्ही असं सहज आपण बघू नका या क्षेत्राकडे. 2-4 डायलॉग आपल्याला म्हणलं म्हणजे आपण स्टार झालो, किंवा लोक आपल्याला हसतात म्हणून आपण लगेच नट झालो, असं नसतं. त्याला काही एथिक्स आहेत, काही नियम आहेत, काय काम करतात. नक्की नक्की. म्हणजे तुमच्या सगळ्या एकंदरीत चर्चेतून म्हणजे जाणवते की चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे, जिद्द पाहिजे, सातत्य पाहिजे त्या कामांना. आणि भूमिका छोटी असो किंवा मोठी असो, त्याचं आणि आदरपूर्वक तुम्ही काम करताय. म्हणजे मी बऱ्याच वेळा तुम्हाला पाहिजे, आपण एकत्र भरपूर काम केलेलं आहे. तर प्रेक्षकांना मी सांगेल की प्रशांत दादांनी खूप काम केलेलं आहे आणि खूप पेशन्स आहेत त्यांच्याकडे खरं पाहायला गेलं तर. म्हणजे बजेट सिनेमाचा असो नसो, किंवा चांगल्या मित्रांसाठी म्हणजे कुठेही लांब लांबपर्यंत आले एका छोट्या छोट्या रोलसाठी, पण त्यांना भविष्यात चांगले रोल मिळावेत म्हणजे मी आशा व्यक्त करतो. आणि चांगला मोठाही तुम्हाला रोल नक्कीच मिळेल. आपणही एकत्र भविष्यात काम करूयात. आणि तुम्ही आमच्या या शो मध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. जाता आता एवढं एकच सांगतो की मी सध्या बऱ्याचशा आपल्या कलाकारांच्या बाबतीत मी काम करत असतो. म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आहे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आहे, नाट्य परिषद आहे, नंतर विजय पटवर्धन फाउंडेशन आहे. या माध्यमातून आम्ही कलाकारांसाठी बरंच काही, कोणाला काही शिक्षणासाठी किंवा काही आजारपण वगैरे काही असेल तर त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त त्यांना प्रयत्न करत असतो. त्यांना त्यांचं याच्यासाठी म्हणजे काही आर्थिक किंवा मदत काही हवी असेल तर आम्ही, म्हणजे आमचा एक तो हात असतो त्याला, तर त्या माध्यमातून पण आम्ही ते काम करत असतो. आणि दुसरं असं की जाता जाता मी एवढे म्हणजे एक आमचे दीनानाथ टाकळकर सर होते, आम्हाला भरतनाट्य मंदिरची मी संपर्कात असतो आणि मी तिथल्या बऱ्याच नाटकात काम केले. तर त्यावेळी दीनानाथ टाकळकर सर होते, तर त्यांनी एक स्वागत आम्हाला दिलं होतं. तर ते मी एक छोटंसं स्वागत तुम्हाला म्हणून दाखवतो. नक्की. ये रंगमंच वो मंजिल है जहां जिंदगी मुस्कुराती है, हंसती है, सिसकती है, रोती है. अगर तुम राज़ जिंदगी जानना चाहते हो तो बस रंगमंच पर आओ, एक दफा कदम बढ़ा लो, जिंदगी के सारे राज तुम्हारे सामने होंगी, जिंदगी की सारी तस्वीरें तुम्हारे सामने होंगी. कौन? ये आवाज कैसी, ये शोर कैसा, लोग हंसते कह कह लगाते, व्यंग तंग अपमान बंद करो ये हंसी कह कह. मैं एक कलाकार हूं,
झूठ ना बोलूंगा, जमीन आसमान ये चांद सितारे दिशाओं में झूमती है हवाएं गवा। ये रंगमंच वो मंजिल है जहाँ जिंदगी मुस्कुराती है, हंसती है, सिसकती है, रोती है। आज म्हणजे मला खूप आनंद वाटतोय की आज मला संदीप इनामके सर, की ज्यांना मी गेली 25 वर्ष आले म्हणजे ओळखतोय मी, आणि त्यांचा प्रवास जो आहे तो कसा सुरू झाला आणि आत्ता ते कुठे आहेत याचा मला एक खूप अभिमान आहे. आणि आज मला त्यांनी त्यांच्या कलाभ्रमंती या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं, आणि माझे काही म्हणजे आता काय होतं, कधी कधी आम्ही छोटे कलाकार असतो, पण त्यांनी मला आज इथं सन्मानित केलं आणि आज आमच्या खूप छान गप्पा झाल्या आणि मला सुद्धा आज व्यक्त होता आलं काही गोष्टींबाबत आणि काही आमच्या कलाकारांच्या बाबतीत. तर त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं. कलाभ्रमंतीचे मी मनापासून